नमस्कार, SK मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे। 1 जुलैपासून बदलणार सिम कार्डचे नियम। एअरटेल, जिओ, वोडाफोन युजर्सनी द्यावे लक्ष। या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राइब करून घ्या। तर बघा मंडळी, ट्रायने सुरक्षेचा विचार करून नियमांमध्ये बदल करत आहे। आता पुन्हा एकदा सिम कार्डशी संबंधित नियम बदलणार आहेत। मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी नियमात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। सिम स्वॅपची फसवणूक टाळण्यासाठी ट्रायने हा नियम लागू केला आहे। मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी बाबतचे नियम बदलणार आहेत। आता सिम चोरीला गेल्यास किंवा खराब झाल्यास तुम्हाला 7 दिवस नवीन सिम मिळणार नाही। तथापि यापूर्वी असा कोणताही नियम नव्हता आणि तुम्ही लगेचच तोच क्रमांक दुसऱ्या सिम कार्डवर खरेदी करत होतात, पण आता हे बदलणार आहे। तसेच सिम कार्ड चोरीला गेल्यास किंवा खराब झाल्यास तुम्हाला थोडा वेळ प्रतीक्षा करावी लागेल। यापूर्वी सिम कार्ड चोरीला गेल्यावर किंवा खराब झाल्यानंतर तुम्हाला दुकानातून लगेच सिम कार्ड मिळायचे, मात्र आता त्याचा लॉगिंग कालावधी वाढवण्यात आला आहे। आता युजर्सना 7 दिवस वाट पाहावी लागणार आहे, त्यानंतरच नवीन सिम कार्ड मिळेल। म्हणजेच MNP नियमात बदल केल्यानंतर लागू करण्यात आलेल्या पुढील 7 दिवसानंतरच तुम्हाला हे सिम कार्ड मिळेल। तर मंडळी, का घेतला गेला निर्णय जाणून घ्या। वास्तविक हा निर्णय ट्रायने घेतला आहे। फसवणूक रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे। अनेक प्रकरणांमध्ये एकदा सिम कार्ड चोरीला गेल्यानंतर तो क्रमांक दुसऱ्या सिम कार्डवर ॲक्टिव्हेट केल्याचे समोर आले आहे। यानंतर आणखी काही घटना घडवून आणल्या जातात। आता ऑनलाईन घोटाळ्यासारख्या घटना रोखण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे। याबाबतची अधिसूचना ट्रायने मार्चमध्ये जारी केली होती। तसेच मंडळी, सिम स्वॅपिंग म्हणजे तोच नंबर दुसऱ्या सिम कार्डवर ॲक्टिव्ह करणे। आता तोच क्रमांक दुसऱ्या सिम कार्डवर घेतल्यावर अशा घटना झपाट्याने वाढत आहेत। अशा घटना टाळण्यासाठी सिम स्वॅपिंगचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। एकापेक्षा जास्त सिम असणाऱ्यांना ट्रायचा दिलासा। सुरक्षेशी संबंधित नवनवीन नियम आणत असताना ट्रायने नुकतेच स्पष्ट केले आहे की 1 किंवा अधिक सिमसाठी मोबाईल युजर्सना चार्ज करण्यात येणार नाही। सध्या डिॲक्टिव्हेट सिमचे प्रमाण अधिक झाले आहे। अशा परिस्थितीत ट्रायने डिॲक्टिव्हेट सिमला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्याच्या योजनेवर काम करत आहे। तसेच मंडळी, ट्रायने न वापरलेले सिम वापरण्याच्या योजनेवरही काम करत आहे। उदाहरणार्थ, जर तुम्ही 2 किंवा अधिक सिम जारी केले असतील तर ते सिम दीर्घकाळ वापरत नसाल तर अशा सिमला काळ्या यादीत टाकण्याची तयारी आहे, जेणेकरून तो सिम क्रमांक दुसऱ्याला दिला जाऊ शकतो। चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।